हर हर महादेव. तर आज मी वडा रस्सा बनवणार आहे. आधी पूर्णपणे मी ओटा साफ करून घेत आहे, स्वच्छ सगळं आवरून घेत आहे. आम्हा बायांना कसं जेव्हापर्यंत आपण ओटा वगैरे सगळं आपली गॅस स्वच्छ करत नाही तेव्हापर्यंत आपली इच्छाच होत नाही काही बनवायची. तसंच मी आता पूर्णपणे स्वच्छ केली. आता मी पुढली प्रोसेस सुरू करेन. थोडे माझे भांडे पण पडले होते, मी ते पण धुवून घेते. मी आहे महाराष्ट्रीयन मुलगी आणि मन्नतची मम्मी पण. आता तुम्ही म्हणाल की मन्नतची मम्मी कोण, तर मी हे तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये सांगेन. वडा रस्सा म्हणजे माझ्या नवऱ्याचा आवडीचा पदार्थ. तर म्हटलं की चला आज बनवावंच. म्हणजे आज सोमवार असल्यामुळे दोघांनाही आज उपवास असतो. उपवास असल्यामुळे म्हटलं की चला सायंकाळी थोडं त्यांना मस्तपैकी झणझणीत चमचमीत असा वडा रस्सा खाऊ घालावं म्हणून मी डाळ 3 तासाआधी डाळ भिजत घातली होती. डाळ स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात खूप सारं पाणी टाकू मी एकदम 2-4 वेळा पाणी टाकून फेकून स्वच्छ साफ करून घेतले. हे बघा एकदम छिलके निघून गेल्यात. एखादी छिलका राहून गेला, त्याला काही होतं म्हणून मी सोडून दिला. मग मी वाटायला मसाला घेतला. त्याच्यात तेजपत्ता, अद्रक, लसूण, कांदे वगैरे टाकून आणि कच्चा मसाला थोडा टाकून व्यवस्थित पिसून घेतलं मिक्सरवर. नंतर डाळ सुकवासाठी ठेवली होती, ते डाळ पण नंतर पिसून घेतली. आणि मग माझ्या घरासमोर आहे कढीपत्त्याचं झाड. मी तिथून ताजा कढीपत्ता घेऊन आली. बघू शकता एकदम हिरवा स्वच्छ आणि सुंदर ताजा असा कढीपत्ता मिळतो. मग मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घरी घेऊन गेली. स्वच्छ धुवून घेतला त्याला आणि मग डाळ सुकवायला ठेवली होती, मी डाळ पिसून घेतली. मिक्सरची डाळ पिसून घेतली आणि त्यानंतर मी गंजीमध्ये तेल आणि तो बनवलेला पेस्ट आणि कढीपत्ता आणि चिरलेले कांदे टाकून छानसं असं लालसर होईपर्यंत ठेवलं. मग त्याच्यानंतर मी मसाले, तिखट, मीठ वगैरे टाकून थोडं पाणी टाकू शिजू घेतलं. जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं मसाल्याचं वाचलं होतं त्याच्यात पाणी टाकून तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं. छान असं तिखट मीठ व्यवस्थित छान खूप वेळपर्यंत शिजू दिलं. मसाला चांगला शिजला की भाजी पण एकदम मस्त होती. त्यानंतर 2 ग्लास पाणी टाकलं. पाणीला उकळी येऊ दिली. छान रस्सा शिजू दिला. मला पाणी थोडं कमी वाटत होतं तर मी अजून पाणी टाकले. हे बघा रस्सा किती छान दिसत आहे. आणि वरून मी थोडासा सांबार पण टाकला. आता काय, जी डाळ पिसलेली होती मी ते 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती. कारण जे मिक्सरवरची डाळ असते ते एकदम थोडे गिलसट होते. फ्रीजमध्ये ठेवलं की ते व्यवस्थित होऊन जाते. 5 मिनटं ठेवलं तरी बहुत झालं. मग ती डाळ काढली. त्या डाळीमध्ये तिखट, मीठ आणि थोडा कढीपत्ता टाकून घेतला. आपण तिखट मीठ तर मसाला रस्स्यामध्ये टाकलेच हवं, इथे थोडं टाकलं तरी झालं. मी डाळ छान असं मिक्स करून घेतलं आहे. डाळ थोडी चिकट असल्यामुळे हातावर व्यवस्थित वडे बनणार नाही. तर आपल्याला थोडं पाणी लावलं हातावर वडे बनवून गंजीमध्ये टाकावं लागेल. सट डाळ असल्यामुळे थोडं पाणी लावावंच लागेल. मी एक वडा रस्स्यामध्ये सोडत आहे. जेवढं दिसायला तेवढंच खायला पण टेस्टी असतो. माझ्याकडे याला वडा रस्सा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. वडे छान असे शिजू दिले. वडे बघा किती छान दिसत आहे. असं वाटत आहे आत्ताच खाऊन घ्यावं. वडा रस्सा हा तयार झालेला आहे. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. माझ्या पहिल्या ब्लॉगला नक्की प्रेम द्या. मला माहिती आहे तुमचं प्रेम मला नक्की मिळणारच. मी आहे भंडारा जिल्ह्याची. तुम्ही कुठून आहात हे नक्की सांगा. बाय बाय. धन्यवाद.